आणि जगामधल्या सर्वात जास्त 32 डिग्र्या ज्या महामानव सरांच गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. काय वाटतं, काय मार्गदर्शन करतात? गुणवंत विद्यार्थ्यांचा आज जो आम्ही सत्कार ठेवलेला आहे थ्रू दलित पॅंथर सर्व लक्ष्मण गुटकर यांच्यातर्फे, तर त्या प्रोग्राममध्ये आम्ही दरवर्षी महामानवांची पुस्तकं आम्ही वाटप करतो. तर त्या महामानवाचं पुस्तकं वाटप करण्यामध्ये उद्देश एकच आहे की त्यांनी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची, महामानवाची, तथागत गौतम बुद्धांची फिलॉसॉफी आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून पुढील जीवन हे सुखी कसं करता येईल याचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे. आज परिस्थिती अशी आहे की विद्यार्थी शिक्षण घेत असताना काही मंडळी, जे आपण स्पेसिफिकली जर नाव घेतलं तर RSS मंडळी, हे आपल्या विद्यार्थ्यासाठी हे रोडे निर्माण करत आहे. तर विद्यार्थ्यांनी हे रोडे कसे दूर करता येईल याचा प्रयत्न करणं जरुरी आहे. बाबासाहेब शिक्षण घेत असताना सुद्धा त्यांना सुद्धा ह्याच पद्धतीनं परिस्थितीचा सामना करावा लागला, परंतु बाबासाहेब हे बाबासाहेब होते. बाबासाहेब त्यांना जेव्हा कळलं की इथली परिस्थिती आपल्याला सुनियोजित नाही, म्हणून बाबासाहेबांनी नेहमीसाठी प्रयत्न केले की फॉरेनला जाऊन आपण शिक्षण घ्यावं. आणि म्हणून बाबासाहेब फॉरेनला गेले असताना एका ठिकाणी बाबासाहेब बोलले, मी जर फॉरेनला जाऊन जर शिक्षण घेतलं नसतं तर इथल्या प्रस्थापितांनी मला इथं पुढे येऊ दिलं नसतं. तर हेच वाक्य जर आपल्या मुलांनी जर आत्मसात केलं तर आपण फार काही पुढे जाऊ शकतो आणि परिस्थितीची जो सामना करायचा तो करायचा. बाबासाहेबांना शाळेमध्ये बसू दिलं नाही, बाबासाहेबांना पुस्तकं मिळू दिले नाही, बाबासाहेबांना पाणी पिऊ दिलं नाही. अशाही ऑड परिस्थितीमध्ये बाबासाहेब या जगामध्ये सिम्बॉल ऑफ नॉलेज आलेले आहेत. तर सिम्बॉल ऑफ नॉलेज होण्यामागे त्यांचा स्वतःचा जो मोठा त्याग होता, तो त्याग हा आपण नाकारू शकत नाही. आणि त्याच त्यागाची किंमत करून आपण सुद्धा बाबासाहेबांच्या पावलावर पाय ठेवलं पाहिजे. आणि 18 तास बाबासाहेब जेव्हा अभ्यास करत होते, त्या 18 तास अभ्यास करून सर्वांनी बाबासाहेबांचा आदर्श समोर घेऊन आपण आपल्या जीवनाचा एक सुनियोजित जो मार्ग आहे तो मार्ग अवलंबून करावा. हेच या ठिकाणी विद्यार्थ्यांना माझे मार्गदर्शन.